प्रॅक्टिस सेट 1.1. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1चं का स्टार्टिंगला पहिलं गणित झालंय आपलं, तरी एकदा परत रिपीट करून घेतो. पहिलं होतं सेट ऑफ इव्हन नंबर्स. ते फक्त आन्सर सांगतोय. सेट ऑफ इव्हन नंबर म्हणजे समसंख्येचा संच. 2, 4, 6, 8 डॉट डॉट डॉट. सेकंड काय आहे? सेट ऑफ प्राइम नंबर. ऍक्च्युली समटाइम्स प्राईम नंबरचा जो सेट आहे तो 2 ने म्हणजे पी ने पण दाखवतात. प्राईम नंबरचा सेट आहे तो म्हणून. थर्ड, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. इंटिजर्स आहे म्हणून आय ने पण दाखवतात. डॉट 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 -3, -2, -1 और किंवा I equal to -1, -2, -3 डॉट डॉट. ओके, आणि नंबरिंग जर चेंज करायची म्हटली तर फर्स्ट सेकंड टाइमने रोमन मध्ये दिलेली. फोर्थ वन नाव. फोर्थ वन काय म्हणताय? 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. कोणते आहेत मग ते? सरगम आहेत तर समजा आपण बी घेऊन घेतो. काय? सा, रे, आता जर का मी नी आधी लिहून दिलं तर चालेल का? हो, आपल्याला काही सूर नाही मिळवायची, आपल्याला गणित सोडवायचंय. जर का मी सा, नी, रे, ग, म, प, ध फक्त एक कंटेंट एकदा, एक एलिमेंट एकदा काय व्हायला पाहिजे? रिपीट व्हायला पाहिजे. इथे इकडे बघू बेटा. हा, आज पहिल्या दिवशी नाही समजणार तुम्हाला, धीरे धीरे समजेल. मिक्स ऑन समजलं? एकदम पहिल्या दिवशी नाही समजणार. आलं का लक्षात? यस और नो? हर्षल हेमंत, तुमच्याशी बोल. हर्षल आणि हेमंत ना? ठीक. बघा आता क्वेश्चन नंबर हे काय झालं तुमचं? 1. आता क्वेश्चन नंबर 2. हे पूर्ण प्रश्नाचे उत्तर पाठ जरी गेले तरी मी तुम्हाला काहीच बोलणार. समजून तर घ्यायचेच, पण पाठ पण झाले तरी काही हरकत नाही. हे बघा, सो हाऊ टू राईट डाऊन द क्वेश्चन्स. पहिला आहे 4/3 इज एन एलिमेंट ऑफ व्हॉट? क्यू का? मराठी मीडियम तो कोणीच नाही ना? व्हेरी गुड. सो व्हॉट इज द आन्सर? बोला. 4/3 is an element of set Q किंवा त्यालाच आपण काय म्हणूया? रॅशनल नंबर. सेकंड काय आहे? हा, इकडे बघा. बोला. -2 is not an element of set. n म्हणजे काय? थर्ड. हे पेपरात येतं बरं का, टेस्टला म्हणा, 6 महिला म्हणा, हे पूर्ण पाठ करायलाच हवं. कळतंय? बोला आन्सर. कोणीतरी एक जण कॉन्फिडेंटली सांग. यस. Set P is the set of all P such that P is an odd number. ओके, व्हेरी गुड. अजून मुलांमध्ये बोल. Set P is a set of all P such that नाही येणार, फक्त एन.
Set P is the set of all P such that P is an odd number. व्हेरी गुड. अजून एखाद्या मुलीला जमेल? प्रयत्न कर, लवकर सांग. व्हिडिओ चालू ट्राय कर. हा Set P is an आता माझ्यासोबत सर्वांनी बोलायचं. सेट पी is the set of all P such that पुढे तुम्ही वाचायचं. आलं लक्षात? मग सेट पी हा काय आहे? म्हणजे पीचा संच कोणता? जे पूर्ण विषम संख्या आहे. इथे लिहून दाखवायचं आहे ते. सेट पी बोला. Set P is the set of All P हे सच दॅट इतकं म्हणजे हे एवढं जे एक लाईन लिहिली हे फक्त एक खुशाचं आहे. सच दॅट आलं लक्षात? आता आपल्याला बघायचंय क्वेश्चन नंबर कुठलं? थर्ड. तुला स्क्रीनवर येत आहे का पूर्ण? व्हेरी गुड. थर्ड, राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. एनी टू, तुम्हाला जे आवडतील ते लिहायचे. म्हणजे आवडतील ते तुम्ही घरून लिहायला हवे, कमी सोडून द्यायला हवे. हा काय कुणी आलं आता? बोंबलेलं सांगा, जोर जोरात बोंबली. घरून करणार? नाही जमलं तर विचारायचं. याच्यातले दोन कुठलेही उदाहरण लिहिले तरी चालतं. फोर्थ वन आपल्याला बघायचंय. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. हे बघा, क्वेश्चन नंबर 4 बघितला आपण. क्वेश्चन नंबर 4 काय बघा इथं. आपण पहिले इंडियन सोलर इयर बघितलं. त्यात काय होतं तर हे पूर्ण पाठ करून घ्यायचं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, शांत वर्ष, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. त्यानंतर तुमचं काय आलं लिटरचं आपण एक कॉम्प्लिमेंटच्या जागेवर कॉम्पोनंट लिहून टाकलं. कॉम्पोनंटचं पण वापरून बघितलं. चालू आहे ना? इकडे बघा, जाऊ द्या. बंदही पडलं तर डोक्यात जायला येतो. कॉम्पोनंटचं काय ना, प्रत्येक वर्ड एकचदा रिपीट करायचं. किती वेळेस? एकच वेळेस. आणि मग कॉम्प्लिमेंटचं हे लक्षात ठेवायचं, कॉम्प्लेंट. ओके. नंतर सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय किंवा आपण त्याला पंचेंद्रिय म्हणतो. कुठे कुठले? आईज, इयर, टंग, स्किन. अँड द लास्ट, सेकंड लास्ट वन, सेट ऑफ प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या असते. मूळ संख्या म्हणजे कोणती बेटा? की ज्याला एकने किंवा स्वतःने भागला. एक ही संख्या नव्हे. मग 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आणि त्यानंतर नेम द कॉन्टिनेंट म्हणजे उपखंड. या जगाचे जे उपखंड आहेत त्याच्याबद्दल आशिया, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. माझं असं मत आहे की याचं एक शब्द तयार करून घ्या. बघा, ए 3A 3A काय आले? 3A. नंतर एशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. म्हणजे किती ए आहेत बाबांनो? 4A. नंतर ए नंतर काय आलं तुमचं? ESN. एक मिनिट थांबा. 4A. 4A कशी पाठ करणार? आशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. बोला माझ्यासोबत. आशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. हे 4 पाठतात. 4A. परत सांग. एशिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. आणि नंतर आहे ESN. तर ई मध्ये युरोप आणि NIS मध्ये नॉर्थ आणि साऊथ अमेरिका. लिस्टिंग मेथड काय केली तिथं दिलेली आहे, तुम्हाला नोटमध्ये कन्वर्ट करायचं. तर बघा, फर्स्ट A इक्वल टू हाऊ मच सांगा.
1 4 9 16, 25, 36, 49, 64, 81, 100. हे काय तुमच्या मध्ये स्क्वेअर येते. तर काय येणार बघा, सेट ए इज द set of all x such that x is an element of n square. काय ते n square चे घटक आहे आणि n काय आहे, n is a natural number. n काय आहे, नॅचरल नंबर. आणि n ची जी व्हॅल्यू आहे, ती असं घेऊ शकतो आपण, n ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे. किंवा आपण असं घेऊ शकतो, n ही कितीपेक्षा जास्त मोठी आहे, इक्वल टू आहे ना, तर आपण त्याला n इज इक्वल टू, हे लेस दॅनचं होतंय, काहीतरी चुकतोय इथं. हो, n इज लेस दॅन इक्वल टू 10. हे थोडंसं समजून घ्या, कारण या गोष्टीसाठी मी अर्धा मिनिट कन्फ्युज झालाय. याचा अर्थ समजून घ्या. हे जे असतं हे लेस दॅनचं आहे सिम्बॉल. ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या शून्य येत नाही, म्हणून 1 पासून स्टार्ट होते. बरोबर, पहिली गोष्ट 1चा वर्ग बनवतो. दुसरी गोष्ट इक्वल टू साठी इथं दिलेलं आहे, n इज लेस दॅन इक्वल टू किती, 10. म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, 10 किंवा 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. जर तुम्हाला इथं कळत नसेल तर असं लिहून घ्यायचं आणि इथं लिहायचं n इज इक्वल टू लेस दॅन 10. इक्वल टू लेस दॅन 10. आणि अजून एक गोष्ट लिहायची, n इज नॅचरल नंबर. देअरफॉर n इक्वल टू 1 to 9. हे कोणी लिहायचं ज्यांना समजत नाहीये त्यांनी, आणि सर्वांनी जरी लिहिलं तरी तुम्ही समजून घ्या त्याला. आलं का काय लक्षात? परत बघा, a इक्वल टू काय आहे, 1 4 9 16 25 36 49 64 81 100. हा a सेट आहे. Set A is the set of all x such that x is n square. n square म्हणजे 1 square, 2 square up to 10 square. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 square. हे सर्व आले. पण हे n काय आहे, n चा गुणधर्म काय आहे, n ही नैसर्गिक संख्या आहे आणि 10 इतकी किंवा 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या, 10 इतकी किंवा 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या म्हणजे 1 to 10 पर्यंत येतील. आणि सेकंड अजून तुम्हाला काय सांगितलं, त्याचे वर्ग घेतले गेलेले आहे. ओके, आणि हे 1 to 10 येणार, ऍक्च्युअली 9 नाही. मग आपण आता सेकंड कंडिशन बघूया. सेकंड प्रॉब्लेम, बी इक्वल टू, सांगा, 6चा टेबल येतो, काय तो 6 1 6 6 2 12, पुढे 6 पंचे 30 36 42 48. बरोबर. आता हे जसंच्या तसं, हा फक्त बी इथं पूर्ण जसंच्या तसं आलं इतकं. आणि एक्स कसलं घटक आहे, तर एनचं घटक आहे, पण एन ला कितीने गुणतोय, 6 ने. एन किती येणार बघा, एन इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. हे एन आहे आणि या एन ला किती गुणलं, 6 दे. 6 6 6. मग बघा, 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24. 6 एन, 6 गुणिले आपण लिहितो ना सर, 6 गुणिला 1 6 गुणिला 2 6 गुणिला 3. तर हे किती आहे, 6 एन. आलं का लक्षात, येस और नो? पण मग आता परत तेच प्रश्न, एन काय,
n is natural number. n is an element of natural number. मग करण कुठपर्यंत घेतलेलं आहे n? 8 पर्यंत. कुठपर्यंत घेतलंय? 8 पर्यंत. मग n कशापेक्षा लहान आहे? 9 पेक्षा. नॅचरल नंबर आणि 9 पेक्षा लहान म्हणजे पूर्ण 8 आले आणि त्याला 6 ने गुणलं म्हणून ते असं आलेलं आहे. हे थोडंसं पाठ जरी केलं तरी चालेल. आणि जर का कन्फ्युजन होत आहे तर परत सांगते, ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यात व्हिडिओ बघा. तुम्ही जितक्या वेळेस तो व्हिडिओ बघणार तितकं तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून हे क्लास घेतोय, बरोबर. मी आधी इंजिनिअरिंगला पण शिकवलंय, पण हे 5 वर्षापासून आहे. दरवर्षी घेत असताना जेवढा आपण अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो, थोडंफार अपडेट होत असतो माणूस. तर तुम्ही हे व्हिडिओ जितक्या वेळेस बघणार तुम्हाला फायदा होईल. बरं, हे युट्यूबवर तर आहे नाही, हे तुम्ही बघणार म्हणजे मला काही पैसे भेटणार आहे. तुम्ही ऍपवर बघणार, एकदा जे पेड झाले ते झाले, मला पण काही भेटणार नाही. पण तुमचा अभ्यास नक्की होईल. काय नक्की होईल? अभ्यास. आणि ऑन स्क्रीन बोलतोय याच्या नावावर दुसरे कार्टून व्हिडिओ बघायचे बघा. थर्ड सी काय आहे? SMILE. आलं का लक्षात? येस और नो? मग बघा इथं तुम्हाला मागे दिलेलं आहे सेट, हे डिव्हिजनचं दिलेलं आहे बघा. तसं इथं लिहावं लागेल तुम्हाला. काय लिहावं लागेल? सेट सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज. हे पाठ करून घ्यायचं डायरेक्ट. एक्स इज अ लेटर, एक्स इज अ लेटर ऑफ व्हॉट? लेटर ऑफ द वर्ड. कुठला वर्ड येतो? स्माइल. मग स्माइलला नक्की कॅपिटल लिहायचं. स्माइलला कसं लिहायचं? परत बघा. सेट सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड स्माइल. आता फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन काय आहे? तर फोर्थ क्वेश्चन आहे तुमचं संडे, मंडे, ट्युजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, ओके. आणि सेट कुठलं दिलंय? डी. पाठ आहे संडे मंडे. चला लहान बघूया. हा बोला. संडे लिहू द्या रे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे. मला वाटतं फ्रायडे का ठेवले माहिती का? मंडे पासून फ्रायडे पर्यंत माणूस पूर्णपर्यंत फ्राय होऊन गेलेला असतो, उकडतो, डायरेक्ट बॉईल होतो, आणि म्हणून येतो सॅटरडे आणि संडे. ओके, संडे ऑलरेडी लिहिलेला आहे. का मग करून करून टाकला की फ्रायडे पर्यंत तो फ्राय झालेला असतो. मग डी काय येणार सांगा? सेट डी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स काय आहे? मग X is weekdays. बोला. Of what? बोला लवकर. कंडिशन सांगा. सेट ऑफ वीकडेज असं लिहून घेऊ आपण. काय लिहूया? सेट ऑफ वीकडेज. मग वीकची स्पेलिंग चेक करतोय. WEEK येणार की WEAK येणार? ओके. Set D is the set of all x such that x is a set of weekdays. Okay, पुढचं लास्ट वन काय आहे तिथं? AET. बघा फोर्थ वन. x equal to AET.
हे आणि ते सेम आहे बघा. x is the set of आता काय आहे ना, x is the set of all x. तर एकदा ठीक आहे, सेट x is the सेट ऑफ, एक मिनिट बघून घेऊया, उगीच चुकीचं नको. ठीक आहे, y करतोय आपण. x is the set of all y such that y is काय ना, is a letter of word. आता बघा याच्यापासून कोणते कोणते शब्द तयार होत आहेत. जो हात किया रिपीट, इट पहिला आलं बरोबर. दुसरं इटचं फुल फॉर्म आहे एट. अजून काय येतं एट. आणि अजून कोणतं येऊ शकतं टी. सो set x is the set of all y such that y is a letter of word eat. काय घेतलं आपण eat. आणि अजून एक चेंज काय सांगितलं आपण, set d is the set of all x such that x is days of week. झालंय, चला लिहून घ्या.